मोदक विकण्याबरोबर तो शिकवण्याचाही उत्तम व्यवसाय करणारी ज्ञानदा हिच्या बरोबर आज आपण पॉडकास्टमध्ये गप्पा मारूया. चला. नमस्कार, मी मिनल कुलकर्णी. व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन कोर एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेहमीच्या लोकेशनवर न येता आपण आज बाहेर आलेलो आहोत. कुठे आलो आहोत बघायचं आहे. चला. हॅलो. हॅलो. आपण आज ज्ञानदा देशपांडेला भेटणार आहोत आणि खूप मस्त ती आपल्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे. चला. छान मेल्ट झालाय, काहीही खडा नाहीये ह्याच्यात. राईट. आता पण माझा प्रश्न ज्ञानदा असा आहे की तू जर माहेरी हे कधी शिकली नव्हतीस तर तू मग उकडीचे मोदक कसे काय करायला शिकलीस? ॲक्च्युली म्हणजे पुण्यातल्या घरात लग्न झाल्यामुळे हे मला शिकायला भाग पडलं. पहिल्याच वर्षी मी क्लासला गेले होते. आरती करंदीकर म्हणून एक काकू होत्या, पण अनबिलिव्हेबल, पण दुसरा तिसरा मोदक जमून पण गेला. त्यांनी शिकवलेल्या गोष्टीत मी बरीच मॉडिफिकेशन्स केली. शेल्फ लाईफच्या दृष्टीने, त्याच्यानंतर जे विकण्याच्या दृष्टीने शिकायला येतात त्यांना कॉस्टिंगला परवडावं अशा दृष्टीने अनेक गोष्टी बदलल्या. पण मेन जो बेस शिकवला तो आरती काकूंनी शिकवला आहे मला. आणि आता त्या जोरावर किती सालची साधारण? आता हे 10वं वर्ष चालू आहे माझं. क्लासेस आणि मोदक विकणं. असं मोदक फार विकले जात नाहीत माझ्याकडून, कारण मेड नाहीये माझ्याकडे कोणी, मी एकटीच करते. तू फक्त क्लासेस? हां, तर क्लासेस जास्त घेते, ऑनलाईन ऑफलाईन, पर्सनल, ग्रुप किंवा डेमो, आणि विकते, पण ते कमी प्रमाणात विकते. ओके. आपण क्लास घेऊ असं कधी वाटलं? तू मोदक शिकली ऑफकोर्स त्या दिवशी काही तुझा हा उद्देश वाटलं नाही की क्लास आपण आपल्या घरी आपल्याला आवडतं, आपल्याला एक यायला हवा हा प्रकार सुद्धा, असं या ह्यानी तू शिकली असशील. पण मग आता आपण क्लास घेऊ आणि पहिले स्टुडंट्स आणि हा अनुभव सांग ना कसा? तो छान होता. मी पहिल्यांदा क्लास घेतला तेव्हा तो फार आधी वाटलं कसं क्लास घ्यावं, तर मी जेव्हा मोदक करून द्यायचे तेव्हा तो मोदक बघून लोक म्हणायचे किती छान आहे, आम्हाला पण शिकव. तेव्हा एकदा असं माझ्या मनात आलं की मम्मी यांना शिकवलं तर आपल्याकडे काय उरलं ना, म्हणून मी नाही, मला असं वाटलं नाही मी शिकवणार वगैरे नाहीये, नाही शिकवायला पाहिजे ह्यांना असलं काही. पण मग नंतर घरातल्यांचा, मेन माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं की शिकव ना, तू स्प्रेड होशील ना, जास्त त्या गोष्टीतून पोहोचशील लोकांपर्यंत. आणि खरंच तसं झालं. आणि मग क्लासेस चालू झाले. मग त्याच्यात प्रकार पडले की काही जणांना येत होते, फक्त बघायचं होतं तर ते डेमो. ज्यांना विकण्याच्या दृष्टीने शिकायचं आहे त्यांना कॉस्टिंग काढून द्यायचं होतं, बल्कचा हिशोब, म्हणजे शेकड्यात मोदक कसे करायचे, शेकड्याला किती उकड काढायची, शेकड्याला सारण किती पाहिजे, किंवा एक मोदक कितीला पडतो, जर का पिठी करण्यापासून ते शेवटपर्यंत तुमचं इन हाऊस प्रोडक्शन असेल तर. मग ते शिकवत गेले. मग ग्रुप बॅचेस झाल्या, लाईक गृहिणी असतात ज्यांना फक्त घरापुरते मोदक शिकायचे, मग त्या ग्रुप करून यायला लागल्या. असं होत मग ऑनलाईन काही परदेशातल्या लोकांनी फेसबुकवरची ऑफलाईनची जाहिरात बघून विचारलं की आम्हाला शिकवाल का. हा, मग मला तेव्हा कळलं की लोक लिंक पाठवतात, म्हणजे एपिसोड आधी रेकॉर्ड किंवा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि पाठवतात. पण मग मला लोक म्हणायला लागली की असं नकोय, आम्हाला लिंक नका पाठवू, आम्ही जेव्हा करू तेव्हा आम्हाला अडतात ना गोष्टी. मग त्यांना असं सांगायचं, मी सांगते अजूनही, की तुम्ही फी मला ट्रान्सफर करा, मग मी त्यांना एक सामानाची यादी पाठवते. बरोबर. मग त्यांचं सगळं सामान जमलं की मग त्यांच्या आणि माझ्या वेळेने असं आम्ही घेतो, कारण त्यांना परदेशात नारळ, पिठी या गोष्टी मिळवायला थोडा वेळ जातो. पण बायका करतात, बायका ओट्यावर सगळी तयारी करून ठेवतात. म्हणजे मी सांगितलेलं असतं झाकळाची झाकणी अशी हवी आहे, तर बायका तशी अवेलेबल करतात आणि ठेवतात. आणि त्यांना मग आनंद होतो की जेव्हा पूर्ण बॅच संपते, म्हणजे तो 1 to 1 आहे, त्याच्यामध्ये खूप लोक नसतात, एकच असतात, तर ते जेव्हा पूर्ण क्लास संपतो तेव्हा त्यांच्याकडे 15-20 मोदक छान तयार असतात. त्यांना आनंद होतो त्याचा.
आय नो. आणि लव्ह फॉर मोदक ना, म्हणजे लोक त्या ऍक्च्युली. आणि परदेशात तर त्यांना ते नाहीच मिळत आहे, म्हणजे त्यांना तिथे तर फारच प्रॉब्लेम होतो. आणि त्यांना हे जेव्हा कळतं ना की आपणच सारण केलंय, आपणच उकड केली आहे, हे सगळं ताजं आहे, तर तुम्ही फ्रीजमध्ये पुढे अजून 4 दिवस ठेवू शकता. तर मग आता तसे पण करतात जे परदेशातले शिकतात, ते रविवारी खास मोदकांचा घाट घालतात, एक्स्ट्रा मोदक करून डीप फ्रीजला ठेवतात आणि मग जेव्हा काढतात. आणि बाहेर मोदक पण इतका महाग आहे, $4-5 एक मोदक आहे. वेराज त्या तेवढ्या सामानाची किंमत पण तेवढी होत नाही, मग ते परवडतं त्यांना. आणि हँडमेडची मजा ग. ऍक्च्युली हातवळणीचे जे आहेत स्वतः केलेले, तेही साचा न वापरता, त्याच्यात खरंच जास्त मजा आहे. साचा न वापरता हायलाइट. साचा 3/4चा असू दे, नाही तर सध्या ते पिवळे वगैरे असे मिळतात साचे, त्याच्यात छान मोदक होत नाहीत. किंवा मग त्याच्यात पिठी जास्त लागते, सारण कमी लागतं. त्या दिवशी आपण त्या ओघात खातो, गणपती बसलेला असतो, आपल्यालाही छान वाटतं, नैवेद्याचे असतात, पण हातवळणीचं दाखवलं तर गणपती पण खुश होईल जास्त. गणपतीचं बार्गेन का, त्याला बार्गेन की मी हाताने केले बाबा, यावर्षी माझ्याकडे जास्त लक्ष ठेव. आम्ही बोलता बोलता तिकडे सारण केलंय, आता आम्ही इकडे पिठी हे करून उकड काढतो आहोत. आणि ज्ञानदा अशक्य गोड बोलून बोलून मला इतक्या सुंदर इन्स्ट्रक्शन्स देते. आय सजेस्ट एव्हरीवन की तिचे तुम्ही क्लासेस खरंच जॉईन करा. तिच्या आवाजात, गोड आवाजात इन्स्ट्रक्शन्स ऐका विसरणार नाही तुम्ही कधीच. आय एम डॅम शुअर अबाउट इट. मेन ना म्हणजे आहे हे, याच्याबद्दल खरंच थँक्यू. पण ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, ह्या 10 वर्षात अनेक गोष्टी मी बघितल्यात. बायकांना इथे काहीतरी त्या ऐकतात, पण नंतर त्या त्यांच्या पद्धतीनं पण काहीतरी मॉडिफिकेशन्स करतात आणि मग ते बिघडतं आणि त्यांचाच मूड जातो त्या सगळ्यातून. आणि ते नेमके गणपती बसलेले असतात आणि धांदल उडालेली असते. आणि म्हणून मी असं रिक्वेस्ट करते की तुम्ही हे काही करू नका, नाहीतर असं होतं, ते असं होतं इमॅजिन करून इट फील्स व्हेरी फनी. पण ऐकांचं म्हणून असं करायचं. उकड ठेवतोय आणि बाकी परत गप्पा सुरूच आहेत आमच्या. आपण ज्ञानदाशी बोलतो आहोत, रेसिपी करतो आहोत एकीकडे. मला तिच्याकडून हे जाणून घ्यायचं, ज्ञानदा तुझं एज्युकेशन आणि तुझा काही थोडा जो आधीचा एक्सपिरियन्स आहे तो वेगळ्या फील्डमध्ये आहे, आणि मग आता तू मोदक वर्कशॉप्स ह्याच्यामध्ये एवढी पॉप्युलर झालीस, तर हे कसं काय झालं? मी आधी शिकली MSW कर्वे इन्स्टिट्यूटमधून, मेडिकल सायकॅट्री घेऊन. माय गुड. आणि दीनानाथला जॉब करत होते, फार दिवस नाही केला पण करत होते आणि मला आवडत पण होतं खरं करायला. मी शिवाय अणदूरला आदिवासी लोकांसाठी पण हॅलो मेडिकल फाउंडेशन थ्रू काम करत होते. तिथे आम्ही प्रीनेटल आणि अँटीनेटल असं काम करत होतो. पण मग लग्न झाल्यावर आमचा घरचा पण काही बिझनेस आहे, तर तो बघता बघता मग मी हळूहळू कुकिंग क्लासेस घ्यायला लागले. आधी खूप व्हास्ट रेंज होती, मी पंजाबी भाज्या पण शिकवायचे. माय गॉड, कोणाकोणाला माहीत होतं. एक असाही क्लास होता की ज्याच्यामध्ये नुकतंच लग्न ठरलेल्या मुलं मुली, परदेशात जाणारी लोक, यांना भाजी कुठली आहे इथेपासून ते घरी 5 गोडाचे पदार्थ करता येतील अशापर्यंत एक क्लास होता. तो 3 दिवसांचा होता. तो अजूनही चालू आहे. तो डिसेंबरमध्ये साधारण जास्त चालतो, जेव्हा सगळे फ्लेमिंगोज इकडे उतरलेले असतात, परदेशी पाहुणे. येस, तेव्हा तो चालतो. आणि मोदकांचं मग जास्त वाढत गेलं समहाऊ, की लोक म्हणायला लागली की हे शिकवायचंय. आणि मग मलाही हळूहळू असं वाटायला लागलं की पंजाबी भाज्या, चॉकलेट्स, केक हे शिकवण्यापेक्षा आपला पदार्थ शिकवूयात. आणि मला जे वाटत होतं की चालेल का नाही, तर त्याला उत्तर मिळालं चालत होतं. म्हणजे लोक एन्क्वायरी करत होते, ऍडमिशन्सला येत होते, त्यांना आवडतं, ते फोटो पाठवतात नंतर जमले छान म्हणून. किती छान फिलिंग असतं आपल्या पाठवलं असं. की आता गणपती बसल्याच्या दिवशी मी तुला सांगते, आतापर्यंत मी 1000-1500 लोकांना शिकवलं असेल. त्या सगळ्यांचे फोटो येतात, परदेशातले पण येतात, इथले पण येतात की आमचे मोदक झाले आणि छान झाले.
मला ते फार भारी वाटतं. म्हणजे एकीकडे गणपती बसले आणि दुसरीकडे आपण ज्यांना काही शिकवलंय ते लोक फोटो पाठवून सांगतात की हे आम्हाला छान जमलंय. ती अचीवमेंट आहे, छान अचीवमेंट आहे. आणि माझाही हँडमेड बिझनेस आहे थोडा, त्याच्यामुळे मी पण वर्कशॉप्स घेते. आय नो की ते एक फिलिंग जे, आणि लोक एकदा शिकून ते कायम स्वरूपी ते करणार, त्यांच्याकडे ते स्किल राहतं ना. आणि तो जो आनंद आहे स्वतःच्या हाताने करायचा खरंच सुंदर असतं. ज्ञानदा, आणि तुझ्या कार्यामुळे बऱ्याच जणांना गणपती पावत असेल असं म्हणूया आपण. आणि हँडमेड जसा होईल तसा, तेढा आहे पर मेढा आहे. ऍक्च्युली वाकडा असला तरी. आणि काय होतं, पहिल्या वर्ष थोडं असं होतं, पण पहिल्या वर्षीची ना स्वतःचीच अचिव्हमेंट बघून बायका पुढच्या छोट्या चतुर्थ्यांना पण करत राहतात आणि मग छान व्हायला लागतात मोदक. ऍक्च्युली मोदक घाबरून लोक करत नाहीत की जमले नाहीत तर काय म्हणून. पण सांगू, फॅमिली इज ऑलवेज नॉन जजमेंटल. तुम्ही काही करा, तुम्ही वाढल्यावर ते म्हणतात छान झालाय आणि ते खातात. तुम्ही कुठेतरी पिशव्या घेऊन लाईन मध्ये उभं राहण्यापेक्षा तुम्ही घरी मोदक करा आणि खाऊ घाला. तिच्या या वाक्यावरच मी एवढी फिदा होते. इंटरव्ह्यूसाठी जेव्हा आम्ही डिस्कस केलं तेव्हा ती म्हणली की पिशव्या घेऊन हातात उभं राहण्यापेक्षा स्वतःच्या हाताने थोडे का विना कसे जमतील तसे तरी करा घरी. आय वॉज सो मूव्ड विथ दॅट. कारण माझ्या माहेरी आम्ही दरवर्षी एक फॅमिली बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी असायची. सगळेजण बसून, सगळेजण एक जण उकड काढून देणार, एक जण मळून देणार, एक जण पारी करून, आणि मग ताटात ठेवल्यावर असं ताट फिरवायचं की हा माझा इकडचा आहे, हा चांगला माझा आहे, हा चांगला माझा आहे करून. ती एक फॅमिली बॉन्डिंग जे असतं ना, यू डोंट गेट इट इन विकत. म्हणजे बाकी विकत आणायला काही जणांना पर्याय नसतो. लाईक आजी आजोबांना पर्याय नाहीये, ज्या बायका नाईट शिफ्ट करतात त्यांना शक्य नाही. पण ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या बायकांनी शिकावं. माझ्याकडेच नाही, ज्यांना जिथे अवेलेबल आहे त्यांनी पण शिकून आपला पदार्थ आपण करावा असं मला वाटतं. खूपच छान. ज्ञानदानी फक्त गृहिणींनाच मदत नाही केली आहे, म्हणजे आपल्याला फक्त घरगुती बायकाच तिच्याकडे शिकलेल्या नाहीत. तर मला वाटतंय जे शेफ आणि आचारी असतात, आता काही स्वीट्सची दुकानं असतात जिथे मोदक असं लिहिलेलं असतं की ऑर्डर प्रमाणे मोदक करून मिळतील, तिथले शेफ आचारी येऊन शिकून जातात. त्यांचे मालक त्यांना आणतात आणि मग ते शिकून घेऊन जातात त्यांना. आणि जे केटरर आहेत की जे बाकीचं सगळं पण बिझनेस करतात, मग त्यांच्याकडे काही एखाद्या बाई असतात की ज्या फक्त पोळ्या करतात किंवा फक्त भाज्या चिरतात. मग अशा केटरर लोक त्या बायकांना माझ्याकडे आणतात आणि म्हणतात की ह्या बाईंना ट्रेन करून द्या, सो दॅट आमचा एक पदार्थ परत इन हाऊस होईल, तो आम्हाला आउटसोर्स नाही करायला लागणार. आणि मग त्या बायका पण ट्रेन करून जातात. त्याच्यातली मेन सगळ्यात आवडीची गोष्ट असते ती लोकांना आवडते, म्हणजे एक तर बल्कनी शिकवते मी. जेव्हा शेकड्यांनी मोदकांची ऑर्डर येते तेव्हा कितीची उकड काढली पाहिजे, कितीचं सारण केलं पाहिजे, गूळ नारळ किती लागेल हे शिकवणं. आणि मोदकाचा एक मोदक कितीला पडतो आपल्याला, आणि मग तुम्ही कितीला तो विकल्यावर त्याच्यामध्ये किती प्रॉफिट रेंज आहे हे काढून दिल्यावर जास्त त्यांना तो सिनारिओ क्लिअर होतो की अरे हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे, हे केलं पाहिजे. मंगल कार्यालयातली लोक येतात तसं शेफ्स पण येतात तुझ्याकडे हॉटेल्स मध्ये, 5 स्टार्स वगैरे? हो, 5 स्टारचे तर मेन तुला ते सांगते की काही ना 5 स्टार हॉटेल्समध्ये अशा काही खास गोष्टी असतात, जसं शाही तुकडा मिळतो किंवा पुरणपोळी पण मिळते खूप ठिकाणी. तशा ठिकाणाहून पण शेफ येतात. आता पुरणपोळी अशी गोष्ट आहे की ते लोक थोडे दिवस ठेवू शकतात, त्याला शेल्फ लाईफ आहे. शाही तुकडा पण ताजा करायला लागतो, तसा मोदकही ताजा करायला लागतो. आणि तू जर का बघितलंस तर 5 स्टारमध्ये तू जर का मोदक ऑर्डर केलास तर ते स्टीमरच आपल्याला आणून देतात गरम गरम. तर मग अशा वेळेला पण 5 स्टार 3 स्टारचे मॅनेजर्स किंवा ओनर्स येऊन सांगतात की हा शेफ आहे. आणि नेपाळी शेफ फार छान मोदक करतात, त्यांचा हात फार छान असतो. कदाचित
ते फार छान मोदक करतात आणि राजस्थानी पण शेफ खूप छान मोदक करतात. जयपूरची लोक खूप छान मोदक करतात. म्हणजे हे सगळे शेफ येऊन गेले, त्यांना त्यांचं पण म्हणजे परफॉर्मन्स बघून असं अरे वा हे छान करतायत असं. आपल्याकडे पण आहेत, आपल्याकडे पण खूप पुरुष स्किल वर्कर म्हणून जातात, मोदकांवारी वळण्यावारी पीसवारी पैसा घेतात आणि वळतात. ते पण फार छान. नवीन बिझनेसची आयडिया हळूहळू आली माझ्या डोक्यामध्ये. एक नंबर आहे ही. आता मला असं जाणवते की जर आपण कुठे असा एखादा मोदक पाहिला आणि असं त्याचे पर्टिक्युलर आता आम्ही वळायला घेतो तेव्हा कळेल मला की ज्ञानदाची स्पेशालिटी काय, तर आपण ओळखू शकू की अरे तुम्ही ज्ञानदा देशपांडेचे स्टुडंट. हो ऍक्च्युली माझे मोदक म्हणजे माझ्याकडून जे शिकून गेलेत ते लोक माझ्या मोदकाची झेरॉक्स कॉपीच काढतात. ते अजिबात वेगळा मोदक करत नाहीत. म्हणजे जर का एखाद्या वर्षी मी पुण्यामध्ये नाहीये किंवा मला एखाद्या चतुर्थीला एखादी ऑर्डर द्यायला जमत नाहीये, तर मी कितीदा तरी सांगते की तुम्ही हिला कॉन्टॅक्ट करा आणि ही सेम माझ्या मोदकासारखा मोदक देते. तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की हा ज्ञानदाचा नाहीये. सेम मोदक देतात. अमेझिंग आहे ना हे. अगदी म्हणजे बघून खरंच काहीच फरक नसतो त्याच्यामध्ये. तसा मोदक करतात. तिचं शिकवणं इतकं छान आहे की ते असं स्टुडंटना बरोबर ते आत्मसात करत पाहिजे असं. करेक्ट ऍक्च्युली. नाही, टीचरनी पण तेवढं छान शिकवलं पाहिजे असं मला वाटतं की तुझं गोड बोलणं म्हण किंवा तुझं नॉलेज. मी खरंच सांगते की मी आत्ता ती रेसिपी दाखवतीये आणि आम्ही शूट पण करतोय, पण आम्ही इतर गप्पा मारतोय, पण ती मला बारीक 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 ज्या इन्स्ट्रक्शन्स देतीये ना इतक्या इम्पॉर्टंट आहेत आणि आपण आपलं डोकं नाही चालवायचंय. आणि त्या सुरुवातीचा आणि एक सेटअप जर असा रेडी केला ना तर तुमचे मोदक कधीच हे होणार नाहीत. मी आय एम डॅम शुअर. पण त्यासाठी क्लासला यावं लागेल, जे काही महत्वाच्या. आणि एकदा हात बसला की व्हेरिएशन्स करा, लाईक फ्लेवर्ड मोदक करा किंवा असे. पण जो सुरुवातीला जमेपर्यंत एकदा पोळ्या जमल्या की मग धपाटी, भाकरी, पराठे, फुलके जमायला लागतात. पण तिचं बेसिक पोळीचं काय शास्त्र आहे ते कळालं की बास. तसं एकदा हे एक शास्त्र कळालं की मग पुढे तुम्ही त्या उकडीमध्ये रंग घाला, नाही तर सारणात वेगळं फिलिंग करा, काही फरक नाही पडत. राईट. आणि असं आहे की आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देऊया. ज्ञानदा ऑनलाईन क्लासेस घेते ती, प्लस ऑफलाईन घेते, हँड्स ऑन वर्कशॉप, असे बरेच प्रकार आहेत. डिटेल्स तिच्या फोनचा नंबर आपण व्हॉट्सॲपची लिंक देऊया, तिच्याशी डिटेलमध्ये हे करा. आणि आता लगेचच येतोच आहे. जरी ह्या गणपतीत गडबड होणार असेल तर चतुर्थीसाठी म्हणून शिकून घ्या. वर्षभरात कधीही 12 महिने ज्ञानदा. ऍक्च्युली गणपतीच्या एवढ्या आधी या हरकत नाही, पण मी असं म्हणेन की वर्षभरात ऑफ सीझन कधीतरी मोदक शिका. म्हणजे ना वर्षभराच्या चतुर्थ्या प्रॅक्टिसला मिळतात. कमाल. आणि जरी चतुर्थी नाही तर रविवार मोदक करा आणि 5च मोदक करायचे आणि मसाले भात करायचा. म्हणजे मग आपली प्रॅक्टिस होते आणि आपला ऑलरेडी त्याच्यात वेळ गेलाय, तर मग आता फक्त मसाले भात झाला की बास होतं घरच्यांना पण. आणि 5 मोदक संपतात. प्रॅक्टिस पण होते आणि संपतात पण, उरत नाही. आणि मग मेन गणपती बसायच्या दिवशी तुमचे मोदक अगदी प्रो स्टाईल असतात. म्हणून ऑफ सीझन जास्त या. आणि मला पण तेव्हा वेळ असतो, मी देऊ शकते जास्त. बरोबर. नक्कीच सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ऐकता आहात. आता आम्ही हळूच मोदकाकडे वळतो. उरलेल्या गप्पा मारत मारत पुढचे मोदक बघू कसे करायचे. उकड काढून झाली आपली, त्याच्यानंतर आपण त्याच्या आधी सारणही करून घेतलेलं आहे. आणि इतकी प्रो आहे ना, मस्त बोलता बोलता तिने फास्ट केलेलं आहे. चला आता पुढे बघूया काय होतंय. ज्ञानदा, तुझ्याकडे कुठनं लोक शिकून गेलेत. आता शेफ झाले, स्वीट मार्टची लोक आपण बघितली, किंवा जे कोर्सेस घेणार आहेत अशांना पण तू शिकवलंयस बरोबर. की त्यांना प्रमाण सांगून की किती प्रमाणाला शेकड्या वगैरे असं पण तू सांगितलंस आत्ता मला. हो. पण मग असे देशातले परदेशातले कुठनं लोक शिकून गेली. आता अमेरिकेतले खूप जास्त लोक शिकलेले. कॅलिफोर्नियामध्ये ते दुसरं पुणे आहे असं मला वाटतं, कारण तिथून खूप लोक मला चौकशी करतात. नेदरलँड्समधून करतात.
बऱ्याच ठिकाणाहून येतात परदेशातून. अबुधाबी वगैरे पण कंट्रीजमध्ये लोक आहेत. आणि असं नाही आहे की फक्त तिथले मराठी लोक शिकतात. तिथले जैन पण लोक शिकतात. आणि तिथले असे कपल की ज्या कपलमधला एक इंडियन आहे आणि एक कोणी परदेशी आहे, तर त्यांना सुद्धा तो पदार्थ माहीत झालेला असतो, कधीतरी खाल्लेला असतो. तर अनेक माझे स्टुडंट्स असे पण आहेत की ज्या मुली अमेरिकन्स आहेत किंवा शिकले तिकडून आणि त्यांनाही छान जमले. कमाल कमाल. आणि त्या समहाऊ ह्या फूडला असं पण म्हणतात की हे डाएट फूड आहे, ह्याच्यामध्ये जॅगरी आहे, ह्याच्यामध्ये कोकोनट आहे, ह्याच्यामध्ये काही मल्टीपर्पज फ्लावर नाही आहे, ह्याच्यामध्ये राईस फ्लावर आहे विच इज व्हेरी काय म्हणता येईल इझी टू डायजेस्ट. आणि असं आणि उकड काढल्यावर त्याच्यामुळे मोदकाकडे अशा दृष्टीने पण परदेशी लोक बघतात आणि शिकतात. कमाल आहे, हे नवीन आहे. मुंबईची लोक पण खूप शिकतात. म्हणजे खरं मुंबईमध्ये स्वतःची परंपरा आहे मोदकांची, पण तरी सुद्धा मुंबईतली लोक ही नवीन काय शिकवतीये म्हणून शिकतात. विदर्भातली लोक जी पुण्यामध्ये आता येऊन राहिली आहेत आणि नव्याने पुण्याची खाद्य संस्कृती त्यांना कळत असते, ते लोक पण शिकतात. खरं त्यांच्याकडे म्हणे कणकेचा उकड काढून करतात मोदक. पण तरी इथे येऊन हा पण मोदक शिकून जातात. आत्ता तू म्हटलीस सगळीकडचे किंवा कपलमध्ये एक असे, खरं पण आता कुटुंब संस्था ज्या अशा न्यूक्लिअर बनत चालल्या आहेत, पण लोकांनी खाद्य संस्कृती नाही सोडली, नाही का ग? हो, नाही सोडायला पाहिजे, कारण त्या एका जोरावर तर रिलेशनशिप राहते आपली. आय नो. म्हणजे पूर्वीपासून असंच म्हणतात ना की हृदयाकडे जाण्याचा मार्ग पोटापासून जातो. पण ह्याच धारणेतून माहिती आहे असं अजिबात नाही आहे की म्हणजे बायकाच येऊन फक्त मोदक शिकतात. खूपदा पुरुष सुद्धा माझ्याकडे क्लासला येतात आणि जर का पूर्ण बॅच बायकांची असेल तर त्यांना अजिबात ऑकवर्ड होत नाही. हो. आणि खरं ते जेव्हा जेव्हा माझ्याकडे पुरुष शिकले तेव्हा तेव्हा त्यांनी अशी रिक्वेस्ट केली की तुम्ही पर्सनल बॅच घ्या आमची, आणि ते आलेत शिकायला. पण जर का ते ग्रुपमध्ये आले तरी त्यांना काही ऑकवर्ड होत नाही. ते शिकतात छान, त्यांना आवड असते. आणि बाय प्रोफेशन ते काही केटरिंगमध्ये नसतात, इंजिनियर असे वगैरे असतात, पण शिकतात येऊन मोदक आणि घरी करतात. त्यांना आवडतं. त्यांच्या बायकोच्या हृदयात जाण्याचा मार्ग पोटातून नेतात ते. आय एम लाइकिंग दिस कॉन्व्हर्सेशन. आय एम लाइकिंग द वे शी इज डुईंग. आय जस्ट शो यू द ग्लिम्सेस गाईज. काय निगुती हा एक शब्द माझा फार आवडीचा आहे. बघता आहात तुम्ही, ट्रेडमार्क ऑफ ज्ञानदा. ऑसम ज्ञानदा. एखादा फीडबॅक सांग ना ग, असं एकदा कोर्समध्ये जर कोणी छान एखादी तरुण शिकला. हो, तर अशा जोड्या येतात ना जेव्हा आई आणि मुलगी, तेव्हा आया असं म्हणतात बरं झालं बाई ही एकदा शिकली, मोदक शिकली, असं आयांचं असतं. आणि आया सॅटिस्फाय झाल्या ना आपल्या मुलीच्या स्वयंपाकावर की दॅट इज अ बिग कॉम्प्लिमेंट की हा हे बघ आता हिला जमलं बघ असं म्हणून आया. नंदा भाऊजायांच्या जोड्या येतात, त्यांच्याकडे पण मस्त कॉन्व्हर्सेशन चाललेलं असतं. जिला जमेल तिच्याकडे ऑर्डर जाते, मग त्या गणपतीत माझ्याकडे पण पाठव 21. आय नो व्हेरी नाईस. ह्या वर्षीची अजून एक आनंदाची बातमी म्हणजे ह्या वर्षी मला सकाळ डिजिटलनी अप्रोच केलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे पण शिकवायला या. त्यांनी माझ्या फेसबुकवरच्या ॲड्स बघितल्या होत्या आणि मग तिथून फोन आला. मला फार भारी वाटलं. म्हणजे आपली सकाळ ज्या सकाळनी होते आणि लहानपणापासून ना मी किती असे अगदी जन्मल्यापासून तो चिंटू वाचणं, जन्मल्यापासून तो पेपर बघणं आईबाबांच्या हातात, आणि आता त्यांनीच आपल्याला शिकवायला बोलवणं, मला ती एक फार भारी पावती वाटली माझ्या कामाची की वाव यांनी आपल्याला बोलवलं असं म्हणून. दॅट्स रिअल अचिव्हमेंट अँड हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन ज्ञानदा. की आता 25 तारखेला आहे सकाळच्या थ्रू, इफ एनीबडी वॉन्ट्स टू जॉईन. तर सकाळला पण कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, सकाळ डिजिटलला, किंवा मला म्हटलात तरी मग मी तिथला नंबर सांगशील तू त्यांना नंबर. नाईस, दॅट्स अमेझिंग. आता हळूहळू आम्ही मोदक स्टीमरला लावतो. मी ते फ्रेंड्स आम्ही मस्त मोदक केले, वळले
बॉक्समध्ये भरले, वरून मस्त केशराची काडी, इम्पॉर्टंट फॅक्टर लुकसाठी. आता ज्ञानदाशी आपला लास्ट सेगमेंट, आपण त्याच्या गप्पा मारूया, रॅपिड फायर. आपण लास्ट सेगमेंटमध्ये आलेलो आहोत ज्ञानदाबरोबर. आता मोदक तर तुम्ही पाहिलेच, माझे प्रचंड फेवरेट, खूप जणांचे फेवरेट आहेतच. पण ज्ञानदा, तुला कुठलं फूड आवडतं जास्त? मला चाट जास्त आवडतात, लाईक पाणीपुरी आणि शेवपुरी. वडापाव आवडतो मला, तिखट आवडतं मला काही चालेल पण तिखट पाहिजे मला गोड फार नाही आवडत. आणि गोड म्हणालीस तर जे आपले असे अगदी खास पदार्थ आहेत, हुग्गी मला खूप आवडते. पाकातल्या पुऱ्या माझी आई फार छान करते, त्या मला आवडतात. मला केळ घालून केलेला प्रसादाचा शिरा पण फार आवडतो, पण तो घरचा पाहिजे. म्हणजे मला कुठेतरी जाऊन आणलेलं ते गुलाबजाम आणि श्रीखंड एवढं नाही आवडत, पण मला हे घरी केलेलं. मला खीर पण आवडते, साधी खीर, साधी बेसिक खीर, पण ती छान केली असेल तर ती पण छान लागते, मला ती आवडते. सुंदर. फिरायला जायचं असेल की आज मोदक करायचं नाही, वर्कशॉप नाही, तर ज्ञानदा कुठे जाईल? मुळशीच्या साईडला, जिथे ह्या दिवसात छोटे छोटे धबधबे दिसतात आणि जिथे जिथे बघू तिथे हिरवं 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 दिसतंय, असं फार आवडतं. आता चांदणी चौकातून मुळशीला पोहोचेपर्यंत पेशन्स लागतो, बट स्टील मुळशी आलं की छान वाटतं. कुछ अच्छे के लिए थोडं इंतजार करना पडता है असं. आणि वाचनाची आवड? हो, मला वाचन आवडतं. मी एक होता कारवर वाचलंय. मी बऱ्याच आधी वाचत होते, जास्त अनुवादित जास्त वाचलंय मी. पुलं वाचले, पुलं आवडतात मस्त. मला वपू काळे आवडतात, त्यांच्या कथा फार आवडतात आता. आणि ते पण छान झालंय ना की यूट्यूबवर त्यांचे कथा ऐकायला मिळतं, ऐकू येतं, तर मला ते पण आवडतं. मी खूपदा मोदक करताना ते लावून ठेवलेलं असतं छान, आणि मी ते ऐकत असते. अशी सुंदर मस्त मोदक करणारी ज्ञानदा, क्लिनिकल मेडिकल सायकॅट्रिस्ट, फूड किंवा तिने विविध आधी क्लासेस घेऊन आता ती मोदकांवर सेटल झालेली आहे. असा हिचा पूर्ण प्रवास आपण बघितला. आणि तिने फक्त हे ज्ञान स्वतःपुरतं सीमित न ठेवता, फक्त मीच करेन आणि विकेन असं न म्हणता, ती जे आज सगळ्यांना शिकवते, सगळ्यांना जो आनंद मिळतो आहे त्याच्यातून, जी एक नवीन पिढीला आपण काय देऊ शकू आपल्याकडचं, तर ती तिची कला, मोदक ही कला, किती सुंदर तिचा विचार आहे आणि तिचा हा बिझनेस आहे. आणि सर्वांनी तिच्या कोर्सेसना ॲडमिशन घ्या आणि शिका. थँक्यू सो मच मिनल, आज तू आलीस, तू मला कॉन्टॅक्ट केलास, येते म्हणालीस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन ज्यांचे बिझनेस आहेत, छोटे आहेत, त्यांच्यासाठी हे खूप मला कौतुकास्पद आणि उपयोगाचं असं वाटलं. सो मिनल, थँक्यू सो मच, तू आलीस. येस, ज्ञानदाचा हा पॉईंट मी इथे थोडंसं इलॅबोरेट करते. मी स्वतः हँडमेड बिझनेसमध्ये होते. हँडमेड बिझनेस सुरू आहे, पण आता माझे यूट्यूब चॅनल्स असल्यामुळे त्याच्याकडे थोडं कमी कॉन्सन्ट्रेशन होतं. मला 2020च्या आधी एक्झिबिशन्स करताना हे प्रचंड जाणवलं. मी कितीतरी फूड बिझनेस असतील, ज्वेलरी बिझनेस असे वर चढताना आणि नंतर डुबलेले पाहिलेले आहेत, विच आहे मला पर्सनली अजिबात आवडलं नाही. माझ्या खूप मैत्रिणींच्या छान कल्पना, छान आयडियाज होत्या त्यांना, पण दे कुड नॉट मॅनेज द फायनान्सेस म्हणा किंवा सिच्युएशन. 2020 सगळंच उलटंपालटं झालं होतं, सगळ्यांचंच उलटंपालटं झालं. पण म्हणूनच मला हा थॉट होता की मी पॉडकास्टमार्फत सोलोप्रुनर्स ज्यांनी स्वतःची बिझनेसची आयडिया पुढे आणून त्यांनी सक्सेस केलं. आणि मला ज्ञानदाचं हे कौतुक आहे की आपल्या संस्कृतीला धरून पण तिने इतकं छान तो बिझनेस सेट केला आहे आणि इतकं प्राऊडली, इतकं प्रेमाने. मी मगाशी तिला बघत होते त्या मोदकाला, केशराची काडी, इतकं तिचं प्रेम आणि किती वर्ष करत असेल ही, आणि किती हजारो मोदक, लाखो मोदक झाले असतील, पण आजही तेवढ्याच प्रेमाने ते करत होती. इट वॉज अमेझिंग. म्हणजे आय कांट जस्ट वेट टू ईट इट नाव. हे ॲक्च्युली मैत्रिणींचं खरंच खूप क्रेडिट आहे. आज मिनल पण आली. आमची मैत्री फार जुनी नाही, मैत्री नाहीच आहे, आत्ता मैत्री स्टार्ट झाली. आम्ही अगदी 2 आठवड्यांपूर्वी बोललो. आज मिनल घरी आली आहे.
पण मला असं नाही वाटलं की मिनलशी मी एवढेच दिवस भेटली आहे. फक्त एकदाच फोनवर बोलली, 2 मेसेजेस झाले आणि आज आम्ही गप्पा मारतोय. पण आम्हाला एकदम कनेक्टेड वाटलं ना, कारण एक जो धागा असतो की एक आहे दोघींचा ॲटिट्यूड, एक विचारसरणी, तुझाही बिझनेस पुढे गेला पाहिजे, बरोबर आहे, माझाही पुढे गेला पाहिजे, ह्या दृष्टीने 2 मिळून एकत्र काम करतात तेव्हा ते दिसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला खरंच नवीन मैत्री, माझ्या खूप मैत्रिणी असं म्हणतात की 2000 रुपयाच्या पर्सनल बॅचला आलं की नंतर तुझी मैत्री होते, आणि मग त्या म्हणतात विकत घेतलेली फ्रेंडशिप आहे. तसं ही इन्व्हेस्टमेंटची फ्रेंडशिप आहे माझी. ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंटची फ्रेंडशिप आहे. आपला हा एपिसोड आज तुम्ही जर बघत असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर ऐकत असाल स्पॉटिफाय असेल, ॲमेझॉन असेल किंवा प्राईमवर, ऑडिबलवर, ॲपल आयट्यूनवर तुम्ही ऐकत असाल, लिसनर्सनी सगळ्यांनी खाली फॉलो करा, कॉमेंट्स लिहा. आमच्या दोघींनाही तुमच्या कॉमेंट्समधनं छान प्रोत्साहन मिळेल, आणि असेच व्हायब्रंट माइंड पॉडच्यावर तुम्ही प्रेम करत राहा. आपण नवीन नवीन मस्त बिझनेसेस बघत राहू, आणि ज्यांना नवीन बिझनेस करायचा आहे, शिकवण्याचा असेल, मोदकाचा असेल, तर ज्ञानोदाला नक्की कॉन्टॅक्ट करा. सगळ्या तुम्हाला लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय बाय. थँक्यू सो मच.